गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ, ओवा, कुटलेली लाल मिरची, चिमूटभर खायचा सोडा, तूप घालायचं, मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं. आता सारण बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हिरवे वाटाणे, लसण, अद्रक, लाल मिरच्या टाकून भरड वाटून घ्यायची. त्यामध्ये कोथिंबिरी, चवीनुसार मीठ, काळं मीठ, धने जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर टाकून छान हे मिक्स करायचं. आता तोपर्यंत पीठही चुरलेलं आहे. याची पोळीही लाटून घ्यायची. त्यावर तूप लावून घ्यायचं आणि तुपावर पीठ फिरवायचं आहे आणि याचा अशा पद्धतीने रोल बनवायचा. त्याची घडी टाकून घ्यायची आणि त्याची लंबट आकाराची पोळीही लाटून घ्यायची. मध्यभागातून कट करायचं. एक कडा बंद करायची, एक कडा उघडी ठेवायची. त्यामध्ये सारण भरायचं आणि अशा पद्धतीने हातानेच दाबून घ्यायचं. अशाच पद्धतीने सर्व बनवून पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि उलटपुलट करून दोन्ही साईडनं हे भाजून घ्यायचं. तुम्ही याला तळून सुद्धा घेऊ शकता. खाण्यासाठी खूपच खमंग, खस्ता, लेअरदार नाश्ता हा बनवून तयार होतो.